विक्रांत पाटील यांचा वाढदिवस साजरा करायला कोण कोण आले हात वर करा. तिकडं जरा मागे सांगा. मागे आमच्या बहिणी वाढदिवसाकरता आलेत ना, दोन्ही हात वर करा. आणि आता 10 मिनिट शांत बसा. 10 मिनिट शांत बसा. वाढदिवस ज्यांचा वाढदिवस साजरा करतोय तो आपल्याकरता 365 दिवस 18 तास काम करतोय. आणि आपण साजरे करणारे लोक 1 तास शांत बसू शकत नाही. मग वाढदिवस साजरा होईल का? त्याला जोरात माझ्यासोबत बोला. भारत माता की. असं कसं होणार आहे? पनवेलचं नाव महाराष्ट्रात आहे आणि तुम्ही असा कसा? एवढाच आवाज आहे पनवेलचा. आमच्या बहिणी तिकडे मधल्या, त्याला जोरात दोन्ही हात वर करून मुठा आवडून ऊर्जा द्यायची आहे. विक्रांतला ऊर्जा द्यायची आहे. द्यायची आहे ना ऊर्जा विक्रांतला? वाढदिवसाच्या दिवशी ऊर्जा द्यावी लागतं. का द्यावी लागतं? पुष्पगुच्छ नाही दिला चालतं, पण शुभेच्छाची ऊर्जा द्यावी लागतं. चला जोरात. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हर हर. आत्ता विक्रांतचा वाढदिवस चांगला होणार आहे. तो आता सुरू होणार आहे 12 वाजता. म्हणजे 12 तारखेला. खरं तर मी तुमची सर्वांची क्षमा मागतो, विक्रांतची क्षमा मागतो. मी 12 तारखेला पनवेलला येणार होतो, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी 2 दिवस नागपूरमध्ये आहे. नितीन गडकरीजी आहेत. अमरावती आणि नागपूरचे 24 कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळे मी 12 तारखेचा कार्यक्रम आज करा असं विक्रांतला विनंती केली. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी जेव्हा या कार्यक्रमाला आलो तेव्हा ज्या पद्धतीचं विक्रांतवर काम करणारा हा जो आपला सर्व कार्यकर्ता नागरिक वर्ग आहे, हा पाहून खऱ्या अर्थाने विक्रांतच्या कामाची पावती या ठिकाणी आपण आज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. एखाद्या लोकप्रिय नेत्यासाठी काय त्या ठिकाणी भावना असू शकतं, काय त्या कार्यक्रमाची ऊर्जा आहे. आणि अशाच ऊर्जेच्या माध्यमातून, अशा तुमच्या सर्वांच्या भावनेतनं त्या नेतृत्वाचं या ठिकाणी प्रतिबिंब उमटत असतं. खरं तर या कार्यक्रमाला आमदार योगेश टिळेकरजी, आमदार नरेंद्र पवारजी, या ठिकाणी धैर्यशील कदमजी, बाळासाहेब पाटीलजी, आपले जिल्हाधिकारी किसन जावळे, रामदास शेवाडेजी, जयंत म्हात्रेजी, पवन चांडक, अनूप मोरे, संकेत बावनकुळे, आपल्या तहसीलदार मिनल भोसले, विनय विजयजी पाटील, D.A. चौगुले, विजय पाटील, तानाजी खंडाकडे, प्रदीप देशमुख, गणेश पाटील, बळराम पाटील, हरी पटेल, आमच्या या ठिकाणी वहिनी आहेत. उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज विक्रांत पाटील सारखा एक कर्तव्यदक्ष दमदार युवा नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत सक्रियपणे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतो आहे. आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस साजरा करतो आहे की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि समाजसेवेच्या ध्यासाने एका तरुणासाठी, तरुण पिढीसाठी खऱ्या अर्थाने एक प्रेरणेचा दीप या ठिकाणी प्रज्वलित केला आहे. खरं तर
विक्रांत पाटीलला शुभेच्छा देत असताना मला या गोष्टीला आनंद होतो आहे की आपण अशा व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देण्याकरता आलो आहे जे व्यक्तिमत्व आज आपल्या जीवनातले 365 दिवसापैकी 18 तास रोज समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा विचार करतात. अशा व्यक्तीच्या कार्यक्रम, अशा व्यक्तीच्या, अशा नेतृत्वाच्या वाढदिवसाला मी आलो आहे. खरं तर वाढदिवस म्हणजे काय आहे? वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची कडू गोड आठवण आणि गोळाबेरीज माणूस करत असतो. आजच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी कुठलीही व्यक्ती असेल ज्यांचा वाढदिवस असतो, आपला भूतकाळ काय, आपला वर्तमान काळ, आपला भविष्यकाळ काय याचं पूर्ण बजेट मांडत असतो आणि या गोळाबेरीजमधून पुढच्या काळामध्ये आपल्याला काय या ठिकाणी टप्पे गाठायचे आहे याची चांगली योजना तयार करत असतं. आणि म्हणून आयुष्याच्या सारीपाटाची उजळणी करताना डोळ्यासमोर आपला ताळेबंद नक्की माणूस तयार करतो आणि याच दिवशी त्याला एक बोध तयार होतो, उमेद वाढतं, प्रेरणा मिळतं. आणि आजच्या तुमच्या शुभेच्छाच्या माध्यमातून मला विश्वास आहे उद्यापासनं विक्रांत पाटीलजी ह्या तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन पुढच्या काळामध्ये एक प्रगल्भपणे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणारा एक मोठा नेता या ठिकाणी बनल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, खरं तर आत्मपरीक्षण करावं लागतं, आत्मचिंतनही करावं लागतं आणि या सर्व बाबीच्या माध्यमातून आत्मचिंतनातनं आपण या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय आजच्या दिवशी करतो. मला या गोष्टीचा अभिमान आहे की विक्रांत पाटील यांनी अत्यंत तरुण वयामध्ये केवळ राजकारणच केलं नाही तर समाजकारण आणि समाजाच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी या ठिकाणी प्रशासकीय कामं करण्याचाही निर्णय घेतला. विद्यार्थी, युवक, सामान्य नागरिकाच्या प्रश्नाकरता सातत्याने संघर्ष करण्याची भूमिका विक्रांतनी घेतली आणि जनतेच्या, पनवेलच्या जनतेचा, रायगडच्या जनतेचा आणि महाराष्ट्राच्या युवकांचा एक त्या ठिकाणी विश्वास संपादन करण्याचं कार्य विक्रांत पाटीलने खऱ्या अर्थाने या कमी काळात करून दाखवलं. एवढंच नाही, कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला विक्रांतचा प्रवास हा केवळ पनवेलपुरताच राहिला नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून तर पनवेलपर्यंत, नंदुरबारपासून तर रायगडपर्यंत हा त्यांचा प्रवास हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला अभिमानास्पद आहे. एक छोटा कार्यकर्ता या पनवेलमधून तयार होतो, तो पनवेलचा नगरसेवक तयार होतो, पनवेलमध्ये उपमहापौर तयार होतो. आपल्या कर्तृत्वाच्या भरोशावर नागपूरपासून तर मुंबईपर्यंत संपूर्ण गावागावामध्ये प्रवास करून महाराष्ट्राच्या युवकांना प्रेरणा देऊन भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये सर्वात मजबूत पार्टी करण्याकरता विक्रांत पाटील सारखा कार्यकर्ता राज्याच्या भारतीय जनता पार्टीचा महासचिव म्हणून एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने या महासचिव पदाच्या माध्यमातून समाजाचं रक्षण करण्याचाही प्रयत्न करतो. खरं तर हा त्यांचा प्रवास आपण जर बघितला, हा प्रवास लोकांप्रती त्यांची जी उदारता आहे, निष्ठा आहे, जिवंत पुरावा आहे. आणि खऱ्या अर्थाने विक्रांत पाटीलजींनी केवळ राजकारण हे सत्तेकरता नाही आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी जे म्हटलं आहे, जो आम्हाला सर्वांना एक त्या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी जो आम्हाला या ठिकाणी जीवन जगण्याचा जो एक या ठिकाणी मूलमंत्र दिला आहे की समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता जीवन जगलं पाहिजे, दीप जिथे जाळला पाहिजे. विक्रांत पाटीलजीचं जे आयुष्य आहे ते या मूलमंत्रावर चालतं, ज्याला पंडित दीनदयाल उपाध्यायांचा मूलमंत्र आहे. ते सांगतात, चलो जलाए दीप वहा जहा अभी भी अंधेरा है. या आधारावर विक्रांत पाटील काम करतात. पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या मूलमंत्रांना घेऊन ते काम करतात. आणि मला अभिमान आहे बाळासाहेब पाटीलजी, खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे की आपल्या परिवारामध्ये विक्रांत पाटीलजी सारखा एक सोन्यासारखा कार्यकर्ता जन्म घेऊन आज महाराष्ट्राची सेवा करण्याकरता काम करतात आहे. आणि म्हणून बाळासाहेब पाटीलजींनी
जे काम सुरू केलं होतं भारतीय जनता पार्टीचं त्याला शिखर चढवण्याचं काम आता विक्रांत पाटील करताय, याचाही मला अभिमान आहे. खरं तर विद्यार्थी दशेपासूनच समाजावरची अन्याय असेल, बेरोजगारी असेल, शिक्षणामधली विसंगती असेल, तरुणाच्या अडचणी असतील आणि सर्वसामान्य नागरिकाची प्रचंड असलेली समस्या असतील, त्या समस्या सोडण्याचं रक्त विक्रांत पाटीलच्या या ठिकाणी भूमिकेमध्ये आहे. आणि एवढंच नाही, खरं तर नेतृत्व म्हणजे काही पद नाही, लोकांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी ही एक जबाबदारी आहे आणि या ठिकाणी विक्रांत पाटीलने ते सिद्ध केलेली आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी जेव्हा पनवेलला 3 वर्षापूर्वी आलो होतो, वाढदिवसाला आलो होतो, मी पक्षाचा अध्यक्ष होतो, विक्रांत माझा महासचिव होता. मी तेव्हा सांगितलं होतं, जेव्हा पुढच्या वेळेस मी वाढदिवसाला येईल तेव्हा विक्रांत पाटील विधानमंडळामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विक्रांत पाटील मधला हिरो तपासला. विक्रांत पाटील सारखा कार्यकर्त्याला एक हिरा कार्यकर्ता हातात घेतला आणि मला अभिमान आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझं म्हणणं ऐकलं, माझ्या म्हणण्यावर विश्वास केला आणि खऱ्या अर्थाने विक्रांत पाटील सारखा एक लोकनेता महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आज एक प्रचंड शक्तिशाली आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. मी आज तुम्हाला दुसरा शब्द बोलून जातोय, पुढच्या 5 वर्षांनी मी जेव्हा वाढदिवसाला येईल तेव्हा विक्रांत पाटील, कारण विक्रांत आता डिलिमिटेशन होणार आहे. आता पनवेलमध्ये आमचे प्रशांत ठाकूर असणार आहे. आमचे या ठिकाणी या पनवेलचे अजून काही कितीतरी चांगले त्या ठिकाणी विधिमंडळाचे अनेक भाग होणार आहे, काळजी करू नका. नवीन डिलिमिटेशनमध्ये प्रशांत ठाकूरसाठी एरिया असणार आहे, पण विक्रांत पाटीलला लाल नाही, त्यांच्या खिशावर हिरवा विधानमंडळाचा बिल्ला आमचे पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी हिरवा विधिमंडळाचा जो आमचा सन्मानाचा बिल्ला आहे, म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये विक्रांत पाटीलजी या खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून निवडून झाल्याशिवाय राहणार नाही आहे. एकीकडे प्रशांत ठाकूरजी काम करतात आहे, दुसरीकडे विक्रांत पाटीलजी. मला माहिती आहे पनवेलचे 2-3 मतदारसंघ होणार आहे, काळजी करू नको. पण बाळासाहेब, तुम्ही केलेल्या मेहनतीचं आता हे फळ आहे, काळजी करू नका. पण मला गोष्टीचा अभिमान आहे, आज विक्रांत पाटील महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये, मी आता 23 वर्षापासून विधिमंडळात आहे. मी 14 ते 19 पर्यंत 5 वर्ष ऊर्जा मंत्री होतो, आता हे महसूल मंत्री आहे. मी जेव्हा विधिमंडळात गेलो तेव्हा पहिले 5 वर्ष मला विधिमंडळाची गोल इमारत, मंत्रालयाची 7 मजल्याची इमारत, जिथनं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या जीवाचं, मनुष्याच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं सरकार, मला 5 वर्ष लागले विधिमंडळाचं संपूर्ण कामकाज समजायला. पण मला गोष्टीचा अभिमान आहे, मला 5 वर्ष त्या काळामध्ये लागले, पण विक्रांत पाटीलनी 1 वर्षामध्ये पूर्ण विधिमंडळ, संपूर्ण मंत्रालयावर आपला या ठिकाणी नेतृत्वाचा ठसा उमटवला. एवढंच नाही तर विधिमंडळामध्ये, मंत्रालयामध्ये आज या ठिकाणी पनवेलच्या, रायगडच्या, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न उचलण्याचं काम या ठिकाणी विधिमंडळात केलं. आणि मला याही गोष्टीचा अभिमान आहे की विक्रांत पाटील जेव्हा विधिमंडळामध्ये एखादा प्रश्न मांडतात तेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मी, सारे मंत्री, एकही प्रश्न असा नाही तो विक्रांतचा सुटत नाही. विक्रांतने मांडलेलं हे या ठिकाणी सोडवण्याचं कामामध्ये सरकार करतं. मला या गोष्टीचा अभिमान आहे, जेव्हा विक्रांतने आत्ता प्रश्न आणला, या ठिकाणी लोकांच्या, नयनामधल्या लोकांच्या
खरेदी विक्री होत नव्हत्या। नैनामधले हजारो लोक ज्यांनी जमीन घेतली, ज्यांनी प्लॉट घेतले, खरेदी विक्री होत नव्हत्या। विक्रांत पाटीलनी प्रश्न मांडला आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे। किती रजिस्ट्री झाला विक्रांत? 1.5 लाख लोकांना फायदा देणाऱ्या 13,000 लोकांच्या रजिस्ट्री करून देण्याचं काम विक्रांत पाटीलने। बघा, एक आपला कार्यकर्ता पदावर गेल्यावर काय होऊ शकतं, एक आपला नेता महाराष्ट्राच्या विधिमंडळात गेल्यावर काय होतं। आज विक्रांत पाटील विधिमंडळात नसते आले तर 13,000 परिवारांना, 1.5 लाख जनतेना हा त्यांचा प्रश्न सुटला नसता। खऱ्या अर्थाने एक मोठा प्रवास या ठिकाणी ते करतात आहे। मला या गोष्टीचा अभिमान आहे। माझ्या डोळ्यातही अश्रू होतं की जेव्हा विक्रांत माझ्याकडे समस्या घेऊन आला, तू ज्या पद्धतीने सांगत होता, स्वर्गीय ॲडव्होकेट महेश लोहार खारघरमध्ये अवजड वाहनाची दुर्घटना झाली, दुर्दैवी मृत्यू झाला। खरं तर त्यांचा परिवार आज त्या ठिकाणी उघड्यावर पडला होता। त्यांची आई वडील, त्यांची पत्नी, त्या मुलांची, महेश लोहारची कसं जीवन जगाचा प्रश्न होता। पण माननीय मुख्यमंत्र्याकडे विक्रांत गेले, माझ्याकडे विक्रांत आले। मला या ठिकाणी विक्रांती माझ्या मागे लागून मंत्रालयात बैठक लावून घेतली। एक कार्यकर्ता, एक नेता जेव्हा तयार होतो तर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या, त्या माझ्या माऊलीचं अश्रू पुसण्याकरता त्यांनी विधिमंडळ दणाणून टाकलं, मंत्रालय दणाणून टाकलं आणि त्यांच्या परिवाराला 75 लाख रुपयाचा चेक मिळवून देण्याचं कार्य विक्रांत पाटीलने केलं। खऱ्या अर्थाने हेच खरा वाढदिवसाचं गिफ्ट आहे। त्या आई माऊलीचे जेव्हा आशीर्वाद त्यांना मिळतील, त्याच्या आईवडिलाचे, त्या आई जी मुलगी आहे, ती पत्नी आहे, ती लहान लहान मुलं आहे, त्यांचा आशीर्वाद विक्रांतला मिळेल। हाच खऱ्या अर्थाने विक्रांतसाठी एक मोठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने वाढदिवसाचा एक मोठा त्या ठिकाणी त्यांच्या जीवन पुढे नेण्याकरता एक मोठा आशीर्वाद आहे। आणि मी एवढंच सांगेल, तुमचा सर्वांचा आशीर्वाद विक्रांतवर राहू द्या। विक्रांत सारखा एक नेता या महाराष्ट्राला पुढच्या काळामध्ये एक उगवता सूर्य आहे। तुम्हीच लावलेला बीज आहे। तुम्ही त्याला नगरसेवक केलं नसतं, तो उपमहापौर झाला नसता तर आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आज यशस्वी नेता म्हणून काम करू शकला नसता। मला या गोष्टीचा अभिमान आहे की विक्रांत पाटील सारखा लोकनेता उद्या या ठिकाणी महाराष्ट्राचा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून आणि विधानमंडळामध्ये खऱ्या अर्थाने एक सरसरत्या रक्ताचा, खऱ्या अर्थाने एक उज्ज्वल भविष्याचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून पुढे आल्याशिवाय राहणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, या ठिकाणी आमचे धाराप साहेब नाही आहेत, या ठिकाणी त्यांची प्रकृती ठीक नाही आहे, पण आमच्या सर्वांची त्यांना आज नरेंद्र पाटील सारखे नेते या ठिकाणी बसलेले आहेत। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत। मराठा समाजाकरता अण्णासाहेब पाटील यांनी 1.5 लाख परिवारांना, मराठा मुलांना न्याय देण्याकरता, त्यांना नोकरीवर देण्याकरता, रोजगार लावण्याकरता नरेंद्र पाटील सारखे या ठिकाणी एक लोकनेते माननीय विक्रांत पाटीलला या ठिकाणी सदिच्छा देण्याकरता का आले? कारण माननीय विक्रांत पाटीलने मराठा समाजातील गरीब माणसाच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता नरेंद्र पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या या ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये काम केलं। आमचे या ठिकाणी योगेश टिळेकर ओबीसी संघटनेचे महत्त्वाचे नेते आहेत। आज ओबीसी संघटनेमध्ये आमचा योगेश टिळेकर आमदार झाले आहेत। योगेश टिळेकर सारखा एक या ठिकाणी अत्यंत घनिष्ठ मैत्री असलेला लोकनेता पुण्यावरच्या कार्यक्रमाला काय आला? कारण विक्रांतनी काही कमवलं आहे। विक्रांतनी महाराष्ट्रामध्ये एक एक कार्यकर्ता जोडलेला आहे। विक्रांतचा एक एक कार्यकर्ता हाडामासाचा आहे। विक्रांतनी कमवलेला एक एक कार्यकर्ता जीवाला जीव लावणारा आहे। आणि तुमच्यासारखे देवदुर्लभ जनता विक्रांतच्या पाठीशी उभी आहे। तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते विक्रांतच्या पाठीशी आहे। हेच विक्रांतचं सर्वात मोठं असेट आहे। हेच विक्रांतचं सर्वात मोठं बळ आहे। विक्रांतला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज जी ताकद मिळते आहे, हीच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुढे नेण्याकरता आपल्याला कामात मिळेल। मी आमच्या सर्व बहिणींचा आभार मानतो। या ठिकाणी इतक्या मोठ्या बहिणी या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलो आहे। खऱ्या अर्थाने मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही ज्या नेत्याला आज आशीर्वाद देण्याकरता आला आहे, तो नेता महाराष्ट्राच्या गरीब माणसाचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही। पनवेलला उद्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न, पनवेलचे प्रश्न असतील, आमचे रायगड कलेक्टर आहे, आमचे जिल्हाधिकारी, आमचे तहसीलदार आहे, मी त्यांना आधीच सांगितलेलं आहे
की विक्रांत पाटील जेव्हा जेव्हा, कारण महसूल मंत्री म्हणून या सरकारमध्ये महत्त्वाच्या 2 जबाबदाऱ्या असतात. जनतेच्या जीवाचं रक्षण करणे हे सरकारची पहिली जबाबदारी असतं, ती माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे असतं. जनतेच्या जीवाचं रक्षण करणे संविधानिक जबाबदारी सरकारची आहे, ती माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे जे पोलीस असतात ते आपल्या जीवाचं रक्षण करतात आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्र्याकडे आहे. आणि मग महसूल मंत्र्यांनी कलेक्टरला सांगितलं आहे, आमच्या संपूर्ण प्रशासकीय टीमला सांगितलं आहे की विक्रांतनी जो प्रश्न रायगड जिल्ह्याचा पनवेलचा या ठिकाणी आणला ते सारे प्रश्न सुटले पाहिजे. या 5 वर्षामध्ये एकही प्रश्न शिल्लक राहू नये. एकही प्रश्न या पनवेलचा शिल्लक राहू नये ही जबाबदारी मी या ठिकाणी विक्रांतवर दिली आहे. आमचे जिल्हाधिकारी आणि टीम पूर्ण विक्रांतनी सांगितलेल्या प्रत्येक प्रश्नावर काम करतोय. विक्रांतला मी वचन देतो, विक्रांत तुम्ही उचललेला एकही प्रश्न आमचं सरकार या ठिकाणी सोडल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मी विक्रांतच्या पाठीशी भावासारखी उभे आहोत. काळजी करायची गरज नाही. विक्रांतला मजबूत करणे आमची जबाबदारी आहे आणि विक्रांतनी तुम्हाला मजबूत करणे ही त्याची जबाबदारी आहे. हे या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगतो आणि पुन्हा वचन देतो की या ठिकाणी विक्रांतला जे आज तुम्ही शुभेच्छाचा संदेश द्याल, शुभेच्छा द्याल, एक नवी ऊर्जा द्याल, मला विश्वास आहे विक्रांत तुमची ऊर्जा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे, लोकाभिमुख गतिमान आणि पारदर्शी सरकारची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका घेऊन लोकाभिमुख पारदर्शी आणि गतिमान सरकारमध्ये प्रचंड काम करून आपला विश्वास संपादन करण्याची ताकद विक्रांतमध्ये आहे. त्या ताकदीला अजून मजबूत करण्याकरता आपण विक्रांत पाटलांना नवी ऊर्जा आपल्या आशीर्वादातून द्यावी एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. विक्रांत पाटीलला उदंड आयुष्य लाभू दे. विक्रांत पाटील यांना प्रचंड बळ आई महालक्ष्मी देवो अशी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.